मध्य पूर्वेच्या आकाशात पुन्हा एकदा धुराचे ढग दाटले आहेत। क्षेपणास्त्रांच्या आवाजाने शांतता चिरडली जात आहे आणि महासत्ता आता उघडपणे आपापल्या बाजूने उभ्या राहत आहेत। हा केवळ दोन देशांमधला संघर्ष नाही, ही आहे विचारधारा, सत्ता आणि अण्वस्त्रांच्या सावलीत लढली जाणारी अस्तित्वाची लढाई। हा एक चुकीचा हल्ला, एक चुकीचा निर्णय आणि जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने ढकललं जाऊ शकतं। नेमकं काय सुरू आहे इस्रायल आणि इराणमध्ये आणि या संघर्षाचा शेवट कुठे होणार? नमस्कार, मी मिनाज आणि आपण पाहत आहात न्यूज नेटवर्क 360। इस्रायल आणि इराण हे दोन देश आता एकमेकांचे अस्तित्व नकाशावरून पुसून टाकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार झाले आहेत। हा संघर्ष आता केवळ सीमेपुरता मर्यादित नसून तो आर या पारच्या लढाईत रूपांतरित झाला आहे। जे दोन राष्ट्र आज एकमेकांविरोधात कठोर भूमिका घेत आहेत ते एकेकाळी जिवलग मित्र होते। मैत्रीचं रूपांतर या भीषण युद्धात कसं झालं, पाहूया हा विशेष रिपोर्ट। 1979च्या आधीचा काळ वेगळा होता। इराणमध्ये शाह पहलवी यांचं राज्य असताना इराण आणि इस्रायलमध्ये घनिष्ठ संबंध होते। इराण हा इस्रायलला मान्यता देणारा दुसरा मुस्लिम देश होता। मात्र 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर सर्व काही बदललं। आयातुल्ला खोमेनी सत्तेत आले आणि त्यांनी इस्रायलला छोटा सैतान घोषित करून त्यांच्या विनाशाची शपथ घेतली। तिथूनच या वैचारिक संघर्षाचा भडका उडाला होता। या युद्धाचं सर्वात मोठं कारण आहे अण्वस्त्र। इराण जर अणुबॉम्ब बनवण्यात यशस्वी झाला तर तो इस्रायलला उद्ध्वस्त करेल अशी भीती इस्रायलला आहे। म्हणूनच इराणच्या अणुशास्त्रज्ञांच्या हत्या असोत किंवा सायबर हल्ले, इस्रायलने इराणला रोखण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे। हा आता केवळ राजकीय वाद नसून अस्तित्वाची लढाई बनली आहे। इराण थेट युद्ध करण्याऐवजी आपल्या प्रॉक्सी संघटनांच्या माध्यमातून इस्रायलला चहूबाजूंनी घेरतोय। लेबनॉनमधील हिजबुल्ला, गाझामधील हमास आणि येमेनमधील हुथी बंडखोर या संघटनांना इराण आपली शस्त्रे आणि ढाल मानतो। या संघटनांच्या माध्यमातून होणाऱ्या सततच्या हल्ल्यांमुळे इस्रायल आता प्रचंड आक्रमक झाला असून त्याने थेट इराणच्या आधारस्तंभावर प्रहार करण्याची रणनीती राबवली आहे आणि आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे। एप्रिल 2024 मध्ये दूतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर इराणने थेट इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रांचा मारा केला। पण फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये अमेरिकेच्या नव्या प्रशासनाच्या भक्कम पाठिंब्याने इस्रायलने इराणच्या मुख्य अण्वस्त्र तळांवर निर्णायक हल्ले चढवले आहेत। हा संघर्ष आता जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटतोय की काय अशी भीती व्यक्त झाली आहे। थोडक्यात सांगायचं तर हे युद्ध केवळ जमिनीसाठी नाही तर ते विचारधारा आणि अण्वस्त्रांच्या दहशतीवर आधारित आहे। या महासंग्रामाचे पडसाद आता संपूर्ण जगभर उमटू लागले आहेत। मध्य पूर्वेतील इस्रायल इराण संघर्षाने गेल्या 2 वर्षात धोकादायक वळण घेतले आहे। एप्रिल 2024 मध्ये सिरियातील इराणी दूतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर इराणने प्रथमच थेट इस्रायलवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला। त्यानंतर दोन्ही देशांमध्ये प्रतिहल्ल्याची मालिका सुरू झाली। इस्रायलने इराणशी संबंधित लक्ष्यांवर गुप्त कारवाया आणि हवाई हल्ले तीव्र केले, तर इराणने आपल्या प्रॉक्सी संघटनांद्वारे दबाव वाढवला। 2025 आणि 2026च्या सुरुवातीला संघर्ष अधिकच तीव्र झाला। इस्रायलने इराणच्या अणुसुविधांशी संबंधित तळांवर हल्ले केले, तर इराणने त्याला प्रत्युत्तर देताना इस्रायली लष्करी ठिकाणांवर आणि रणनीतिक ठिकाणी हल्ले केले। इस्रायलच्या समर्थनासाठी अमेरिका आपली संपूर्ण लष्करी ताकद घेऊन उभी आहे। अमेरिकेने भूमध्य समुद्रात आपली विमानवाहू जहाजे तैनात केली असून इस्रायलला अत्याधुनिक शस्त्रांचा पुरवठा केला आहे। ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांच्यासारख्या युरोपियन राष्ट्रांनीही इस्रायलच्या सुरक्षेला पाठिंबा दिला आहे। तर दुसरीकडे इराणच्या पाठीशी रशिया आणि चीन ही दोन मोठी राष्ट्रे उभी आहेत। रशिया इराणला लष्करी तंत्रज्ञान पुरवत आहे, तर चीन आर्थिक आणि राजनैतिक रसद पुरवत आहे। याशिवाय उत्तर कोरिया, सिरिया आणि येमेनचे हुथी बंडखोर इराणच्या बाजूने सक्रिय आहेत। दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खमेनी
यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात गोंधळ माजला आहे। प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या जाचक नियमांमुळे संतप्त झालेली जनता रस्त्यावर उतरली असून काही ठिकाणी सरकार विरोधी निदर्शने तीव्र झाली आहेत, तर काही भागात कट्टर समर्थक जुन्या धोरणांसाठी आक्रमक झाले आहेत। या अंतर्गत अस्थिरतेमुळे इराण समोरील आव्हाने द्विगुणित झाली असून युद्धाच्या धोरणांवरून तिथल्या लष्करातही 2 गट पडल्याची चर्चा झाली आहे। आज परिस्थिती अशी आहे की हा संघर्ष केवळ 2 देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही, त्याचे परिणाम संपूर्ण मध्य पूर्वेत आणि जागतिक राजकारणावरही उमटताना दिसत आहेत। अमेरिकेची आक्रमक भूमिका आणि इराणमधील अंतर्गत यादवी यामुळे हे युद्ध कोणत्या थराला जाईल हे सांगणे कठीण आहे। तेलाच्या किमती, जागतिक अर्थव्यवस्था आणि सुरक्षेचे समीकरण सर्व काही युद्धामुळे हादरले आहे। हा महासंग्राम नेमका कुठे थांबणार? शांततेचा मार्ग निघणार की जग आणखी मोठ्या संकटाकडे जाणार? तर अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज नेटवर्क 360।